एक नम्र सूचना, आतापर्यंत आपण मोबाईल सायलेंट मोडवर केलेले असतीलच, नसतील तर एक आठवण फक्त. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी गिरीप्रेमी संस्थेचे संचालक उमेशजी झिरपे, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर सौ सविताताई केळकर, आजच्या साहस पुरस्कारार्थी ठाण्याच्या गृहीता विचारे, सजग पुरस्कारार्थी सीमाताई शिंदे, तेजस्विनी पुरस्कारार्थी आदिती पारठे, तसेच 2026 चे यशस्वी एव्हरेस्टवीर विवेक शिवदे, मिहीर जाधव, अखिल काटकर आणि निकुंज शहा या सगळ्यांना घेऊन व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करते. आपण टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. श्री उमेशजी झिरपे, आमचे पहिले साहस पुरस्कारार्थी, गिर्यारोहण क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती, आज आहेत आपले प्रमुख अतिथी. शिस्त, संयम, मानसिक कणखरता नसानसात भिनलेले ज्येष्ठ गिर्यारोहक, अनेक यशस्वी मोहिमा करणारे एक प्रसिद्ध मार्गदर्शक. गेल्या 45 वर्षात त्यांनी अनेक सह्याद्री आणि हिमालयन मोहिमा केल्या आहेत. त्यांचं नेतृत्व केलं आहे. 2023 मध्ये माउंट मेरूच्या पश्चिम कड्यावरून केलेल्या यशस्वी मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. जगातील सर्वात उंच अशा 8014 पर्वत शिखरांपैकी 8 शिखरांच्या चढाईची धुरा समर्थपणे पेलणारे आणि तिथं भारताचा झेंडा अभिमानाने फडकावणारे भारतातील एकमेव संघ प्रमुख म्हणून नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे. 3 वेळा भारताचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवणाऱ्या मोहिमांचे झुंजार नेते म्हणून मान पटकावला आहे. दक्षिण भारतातील पहिली प्रशिक्षण संस्था असलेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंगचे झिरपे सर संस्थापक संचालक आहेत. त्या संस्थेद्वारे 5000हून अधिक विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाचं शिक्षण दिलं जातं. त्यांनी आव्हान निर्माण उडान हा अभ्यासक्रम तसंच भारतातील पहिल्या गिर्यारोहण डिप्लोमा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केलाय, त्याचा पाया घातला आहे. गिरीप्रेमीद्वारे महिला सक्षमीकरण, ग्रंथालय इत्यादी उपक्रम सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. साहस क्रीडेमध्ये भारताच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या अशा या द्रोणाचार्यांचा त्यांच्या आयुष्यभरातील कामगिरीसाठी 2023चा तेनसिंग नोर्गे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तर श्री शिवछत्रपती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय गिर्यारोहणावरील 7 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलंय. असे हे प्रतिभावान लेखक, कुशल कथाकथनकार, व्यवसायाने आहेत कर सल्लागार आणि सामाजिक सेवेलाही असतात सदा तयार. 2013चा उत्तराखंड पूर, 2015चा नेपाळमधील भूकंप यासारख्या आपत्तीच्या काळात त्यांनी केलेलं मदत कार्य अगदी वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना करून 800 पेक्षा जास्त वेळा बचाव कार्य राबवलेली आहेत. मुद्दा म्हणून उल्लेख करा असा वाटतो, पहिल्या किंवा दुसऱ्या मला लक्षात नाही एव्हरेस्ट मोहिमेत शेवटची चढाई बाकी होती. एका ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता होती. उमेशजींनी स्वतःचा ऑक्सिजन सिलेंडर साथीदाराला देऊन त्याला एव्हरेस्टवीर व्हायचा मान दिला. कुशल संघटक कसा असावा याचा नवीन आयाम निर्माण केला. उमेशजी, तुम्हाला सलाम, तुम्हाला तुमच्या त्यागाला आणि योगदानाला. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी प्रसिद्ध गिर्यारोहक श्री उमेशजी झिरपे यांचा सन्मान करावा. धन्यवाद. डॉक्टर सौ सविताताई केळकर आजच्या आपल्या दुसऱ्या अतिथी आहेत. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ असा त्यांचा थोडक्यात परिचय करून देते.
सविताताई डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जर्मनच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून प्रचलित आहेत आणि भारतीय जर्मन शिक्षक संघटनेच्या पश्चिम विभाग समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळांवर संस्थांवर अध्यक्ष समिती सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. फर्ग्युसन कॉलेजच्या सांस्कृतिक सल्लागार म्हणून त्यांनी 25 वर्ष अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामध्ये अनेक प्रतिथयश कलाकारांचा समावेश आहे आणि सगळेच जण त्यांच्या आजही संपर्कात आहेत. गेली 30 वर्ष जर्मन शाळांबरोबर सांस्कृतिक आदान प्रदान उपक्रम त्या राबवत असतात. त्यामध्ये त्या भारतीय मूल्यांवर विशेष भर देत असतात. कोरडे तत्वज्ञान न पासता त्या स्वतःही ते अंगीकारतात. एकत्र कुटुंब व्यवस्थेवर त्यांचा गाढा आहे विश्वास आणि त्यामुळेच 4 पिढ्या एकत्र घेऊन त्या नांदत आहेत आज. त्यांचा मुलगा आणि मुलगीही त्यांचेच अनुकरण करतायत खास. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मेंबर म्हणून त्या 10वी-12वी साठी मार्गदर्शन करतात आणि बालभारती SCERTच्या 11वी-12वीच्या पुस्तक लेखनात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी लिहिलेलं ब्र्यूक 1 हे जर्मन विषयक पुस्तक आज अनेक विद्यार्थ्यांच्या वापरात आहे, तर ब्र्यूक 2 हे प्रकाशनाच्या वाटेवर. B.Ed जर्मन मेथड घेऊन ह्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. उच्च स्तरावर कार्यरत असणाऱ्या अनेक अंध विद्यार्थ्यांना त्यांनी जर्मन प्रशिक्षण दिलंय. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक प्रसिद्ध संस्थांच्या त्या आजीव सदस्य आहेत. अनेक वेळा स्कॉलरशिपवर जर्मनवारी त्यांची आहे झालेली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये त्यांनी पेपर प्रेझेंटेशन आहेत केलेली. बऱ्याच मासिकातून दैनिकातून विविध विषयांवर लिखाण केलं. गगनाला पंख नवे हे पुस्तक प्रकाशित झालं. गुलाबाला काटे या वडिलांनी लिहिलेल्या बोधकथेचा जर्मनमध्ये त्यांनी स्वतः अनुवाद केला आणि इतर 22 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषेत करवून घेतला. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. जर्मन सरकारचा ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सविताताई केळकर यांचा सन्मान करावा. धन्यवाद. आता आपण साहस पुरस्काराकडे वळूयात. या वर्षीची साहस पुरस्कारार्थी आहे भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक गृहीथा विचारे. 7 वर्षापासून हिने गिर्यारोहणाला सुरुवात केली आणि देशात विदेशात मिळून 95हून अधिक डोंगर माथ्यांवर यशस्वी चढाई केली. गृहीता पर्वत शिखरांबरोबर अनेक रेकॉर्डचे पादाक्रांत करत आहे. ती 10 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स होल्डर आहे, 1 आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, तर 3 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ॲप्रिसिएशनची ती मानकरी आहे. सर्वात कमी वयात यशस्वी करणारी म्हणून अनेक पर्वतांवर तिनं पाय रोवलाय. उदाहरणार्थ अझरबैजानचे माउंट बाझरदुजू, मलेशियातील माउंट किनाबळू, माउंट किलिमंजारो, तसंच उत्तराखंडमधील केदारकठा, सह्याद्रीतील अनेक सुळके यांचा समावेश आहे आणि त्यामुळेच तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिची बाकीची ओळख मुलाखतीद्वारे तिच्याच तोंडून करून घेऊयात. त्यामुळे मी आता साहस पुरस्काराला सुरुवात करते. या वर्षीपासून आमच्या सचिव स्मिता नातू यांनी दिलेल्या देणगीतून कैलासवासी मिलिंद नातू साहस पुरस्कार देण्यात येत आहे. 10,000 रुपये धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी ज्येष्ठ गिर्यारोहकांचे द्रोणाचार्य उमेशजी झिरपे यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्राची हिरकणी गृहीता विचारे हिला साहस पुरस्कार प्रदान करावा.
2026चा कैलासवासी मिलिंद नातू साहस पुरस्कार सोहळा आता संपन्न झाला आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेशजी झिरपे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राची हिरकणी कुगृहीत हा विचारही हिला तो देण्यात आला आहे. धन्यवाद. शहाणे करूनी सोडावे सकल जन या उक्तीप्रमाणे ज्यांनी जगातील सर्व मराठी भाषिक मुलांना अभ्यासाची गोडी लावली, गणित आणि विज्ञानाचे छोटे नुसके स्वतःच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न ठेवता शैक्षणिक व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवले आणि डिजिटल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स मिळवले, त्या जांभे गावच्या शाळेतील प्रसिद्ध शिक्षिका सीमाताई शिंदे मॅडम यांना या वर्षीचा सजग पुरस्कार प्रदान होणार आहे. त्यांची अधिक माहिती मानपत्रातून होईलच. मी आमच्या उपाध्यक्षा यशस्वीताई आठवले यांना विनंती करते की त्यांनी मानपत्र वाचन करावे. नमस्कार. हिंदू महिला सभा पुणे यांच्या वतीने कै लीलावती फळणीकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा हा सजग पुरस्कार. आदरणीय सौ सीमा शिंदे मॅडम, जीवनातील प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक व आर्थिक अडचणी आणि असंख्य संकटांवर धैर्याने मात करत आपण शिक्षणाची अखंड साधना केली. जिद्द, मेहनत, निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर आपण स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. आपला संघर्षमय प्रवास हा प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. आपले शैक्षणिक कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर दुबई, अमेरिका, ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यासह जगातील लाखो विद्यार्थी व पालक शिक्षक आपल्या कार्याशी जोडले गेले आहेत. आपल्या अध्यापनातील नाविन्य आणि सोपेपणा, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हेच आपल्या यशाचे खरे रहस्य आहे. आपण नेहमी प्रेमाने म्हणता, वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हे माझेच मूल आहे. त्यांना भारताचा आदर्श नागरिक घडवणे हे मी अत्यंत मनापासून आणि आनंदाने करते. हा आपला केवळ विचार शब्दांपुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक कृतीतून साकार झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे आपले कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे. आपले उत्तम मार्गदर्शन आणि अथक परिश्रमांमुळे असंख्य विद्यार्थी आज आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर आहेत. या आपल्या विलक्षण कार्याचा, प्रेरणादायी प्रवासाचा आणि राष्ट्रघडणीतील अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून हिंदू महिला सभा पुणे आपल्याला हा सजग पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करीत आहे. आपल्या ज्ञानप्रज्ञेचा प्रकाश अखंड तेजोमय राहो आणि आपल्या प्रेरणेतून असंख्य विद्यार्थी भारताचे आदर्श नागरिक म्हणून घडत राहोत, हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपलं घरचे विजयदादा फळणीकर यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रायोजित केलेल्या या वर्षीच्या हिंदू महिला सभेच्या कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्कारार्थी आहेत. शिक्षणाबाबत जागरूक असलेल्या शिक्षक सौ सीमाताई शिंदे मॅडम. मी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर सविताताई केळकर यांना विनंती करते की त्यांनी सजग पुरस्कार प्रदान करावा आणि शिंदे मॅडमना तो स्वीकारण्याची विनंती करते. 2026चा कैलासवासी लीलावती फळणीकर स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. मानपत्र, धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि नवरात्रीत आमच्या देवीला नेसवलेली प्रसादाची साडी आम्ही त्यांना देत आहोत. देवीचाही आशीर्वाद त्यांना दिलेला आहे, कारण त्याने अजून भरपूर त्यांचे व्हिडिओ प्रचलित करावे. धन्यवाद. तेजस्विनी पुरस्काराची मानकरी आहे आदिती पारठे.
ही 8वीतली चिमुरडी आहे गरीब शेतकरी कुटुंबातली. वडील पुण्यात मार्केट यार्डमध्ये करतात मोलमजुरी हमाली. भोर तालुक्यातील अतिशय डोंगराळ अतिदुर्गम भागातली. घरापासून शाळेत पोचायला रोजची 3-4 मैलांची पायपीट आली. पण तिने स्वतःच्या हुशारीची सुणूक दाखवली. त्याचं काय झालं की जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली. तब्बल 16,121 विद्यार्थ्यांमधून आदितीची मग निवड झाली आणि 25 हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत ती समाविष्ट झाली. मग तिने गरुड झेप घेतली. अमेरिकेची अंतराळ संशोधन करणारी जगद्विख्यात संस्था नासाला मग तिने भेट दिली. तिथल्या शास्त्रज्ञांना भेटून शिकायची बोलायची संधी तिला मिळाली. दुर्गम भागातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी ज्योत आहे तिने पेटवली. अशा या दीप्तिमान आदितीला तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. आता या वर्षीपासून आदिती पुण्यात राहायला शिकायला येत आहे. आमच्या संस्थेमुळे म्हणजे आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले आणि यशस्वीताई आठवले यांना त्याचं श्रेय द्यायला हवं. त्याच्यामुळे तिला ह्याच रेणुका स्वरूप शाळेत ऍडमिशन मिळाली आहे आणि शाळेने तिच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी स्वीकारलेली आहे. आमच्या हिंदू महिला सभेला अनेकांचा आर्थिक पाठबळ मिळत असतं. त्यातल्याच आमच्या एक दात्या सीमाताई पानवलकर यांनी 11,000 रुपये देऊ केले. त्यांच्या त्या देणगीतून आदितीचा शाळेत पर्यंतचा दळणावळणाचा रिक्षाचा निदान काही महिन्यांचा खर्च नक्कीच भागेल. आज मुद्दामून उल्लेख करावासा वाटतो की तिच्या जडणघडणीत ज्यांचं मोलाचं सहभाग आहे, योगदान आहे, असे राजू किंद्रे सर भोरमधून आज इथे आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आणि तसंच त्यांच्यापर्यंत आदितीपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला प्रमोद गुजर सरांचीही खूप मदत झाली. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. सीमाताई पानवलकर यांनाही मनपूर्वक धन्यवाद. मी डॉक्टर सविताताईंना विनंती करते की त्यांनी आदितीला तेजस्विनी पुरस्कार प्रदान करावा. रिक्षा खर्च, घड्याळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ओजस्वी आदिती पार्टे हिला हिंदू महिला सभेकडून डॉक्टर सविताताई केळकर यांच्या शुभ हस्ते तेजस्विनी पुरस्कार देण्यात येत आहे. आता तिन्ही पुरस्कारांचा ऍक्शन रिप्ले फोटोसाठी. धन्यवाद. यावर्षी मे 2026 ला उमेशजी झिरपे यांच्या कुशल नेतृत्वाखाली गिरीप्रेमी संस्थेने एव्हरेस्टवर 3ऱ्यांदा भारताचा झेंडा फडकावला आहे. या विक्रमी मोहिमेतील एव्हरेस्ट वीरांचा हिंदू महिला सभेतर्फे विशेष सन्मान करण्यात येत आहे. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे. आता फक्त निकुंज शहा एकटेच आलेले आहेत. अशा ते ट्रेक करून येतात तेव्हा त्यांचा सत्कार करूयात. आता आपण निकुंज शहा यांचा सत्कार करूयात. त्यांचं या मोहिमेतला त्याग काय आहे हे मी न सांगता आपल्याला मानपत्रातूनच समजेल. मी आमच्या सदस्य तृप्ती कैसरे यांना विनंती करते की त्यांनी मानपत्र वाचन करावं. निकुंज शहा यांचं. नमस्कार. मानपत्र. एव्हरेस्ट मोहिमेचा आधारस्तंभ निकुंज शहा. शिखरापेक्षा मोठा ठरला त्याग. एव्हरेस्ट 2026 मोहिमेतील निकुंज शहा
हा तरुण गिर्यारोहक धैर्य, शिस्त आणि संघभावनेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मोहिमेत सहभागी झाला. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि मोहिमेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्याने योग्य वेळी परतीचा निर्णय घेतला. एव्हरेस्ट सारख्या मोहिमेत शिखर गाठणे जितके महत्वाचे असते तितकेच योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही महत्वाचे असते. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण पथकाला पुढील वाटचाल सुरक्षितपणे करता आली आणि सहकार्यांनी यशस्वीरित्या एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवता आले नाही, पण संघाच्या यशासाठी स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करण्याचे धैर्य दाखवणारा हा खरा गिर्यारोहक आहे. त्याचे योगदान एव्हरेस्ट मोहिमेच्या इतिहासात तितकेच मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. हिंदू महिला सभेच्या सर्व कार्यकारिणी सदस्याकडून निकुंज शहा यांना त्यांच्या या योगदानाबद्दल मानाचा मुजरा. आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी निकुंज शहा या एव्हरेस्ट वीराचा सत्कार करावा. धन्यवाद. मी आजचे प्रमुख अतिथी उमेशजी झिरपे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तरी व्यासपीठावर 2 लहान मान्यवर पण आहेत आणि त्याचा खूप अभिमान वाटतोय त्यांना मान्यवर म्हणताना. कारण आपण सगळ्यांनी आत्ता कविता आणि गृहीताचं कर्तृत्व पाहिलंय की इतक्या लहान वयात त्यांनी किती मोठी उंची गाठली. त्या उंचीमुळे आज आपण इथं त्यांचं खूप चांगल्या प्रकारे सन्मान करू शकतोय. असे सगळे मान्यवर आणि आपण सर्वजण. हा कार्यक्रम खरंच वेगळा आहे आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस या कार्यक्रमाला यावं मी म्हणून सुप्रियाताई आल्या. सुप्रियाताईंचा माझा स्नेह अनेक वर्षांचा आहे. विवेक येत त्यावेळेस मला आनंद हा झाला कारण एक चांगली गोष्ट या कार्यक्रमात घडते आहे सगळ्या चांगल्या गोष्टींबरोबर, आणि ती म्हणजे साहस पुरस्कार पण दिला जातोय. मी या क्षेत्रात गेले 45 वर्ष आहे आणि अनुभवातून सांगतो की 15 वर्षापूर्वी किंवा 12-15 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की आम्ही गिर्यारोहण करतो, साहस करतो, डोंगरात जातो. हे कशासाठी जाता, हा सगळा वात्रटपणा किंवा काय कडमडायला जातं अशा ठिकाणी, कुणी सांगितलं तुम्हाला हा उद्योग करायला, अशा प्रकारचं एक दृष्टिकोन समाजाचं तर होताच, पण आमच्या घरच्या मंडळींचा पण होता, मित्रांचा पण होता. अरे रविवारी बसा ना घरी, काय आराम करा, वडापाव खा, काय TV बघा, कुणी सांगितलं तुम्हाला धडपडायला. आणि एव्हरेस्ट सारख्या ठिकाणी तर बिलकुल नको. तर एव्हरेस्टवरती जेव्हा मी बोलायला लागतो आणि सांगायला लागतो तो डेथ झोन आहे, तिथं 8000 मीटरच्या वरती हवेमध्ये प्राणवायूचं प्रमाण अत्यंत विरळ आहे, तिथं थंडी -40 ते -60 इतकी आहे आणि तिथं वाऱ्याचा प्रचंड वेग असतो. आणि हे सगळं कारणीभूत ठरतं म्हणजे तुम्ही जर एव्हरेस्ट गुगलवर बघितलं, सर्च केलं तर 10 जणांच्या मागे एक मृत्यू आहे असं त्याचं स्टॅटिस्टिक्स आहे. अत्यंत कठीण चढाईसाठी धोकादायक असं शिखर आहे, जगातलं सर्वोच्च शिखर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग हे सांगितलं लोक म्हणतात मग एवढं सगळं सांगताय, एवढा खर्च आहे, एवढं तिथं लोक जात आहेत, जीवाची तिथं तुम्हाला असं वाटतं की कधी काय होईल, मृत्यू आणि जीवन असं सीमेवर चालत असताना जाता कशाला मारायला, परत हाच विचार. आणि तुमच्यापैकी ते मनात येणं स्वाभाविक आहे. पण खरं सांगू का की माणसाने साहस केलं पाहिजे आणि ते साहस केल्यानंतर काय मिळतं हे मी इथं बोलून सांगू शकत नाही. त्यासाठी कृती केली पाहिजे आणि ती कृती करणारी माणसं जिथं आहेत. म्हणजे ही छोटी मुलगी
तिचं पण मी कौतुक यासाठी करतो की शाळेत तिला जायला पण 2-4 मैल चालावं लागतं. ह्या डोंगरात राहणारे अनेक विद्यार्थी मी पाहिलेत की ते प्रत्यक्ष आयुष्यात सगळ्या बाबतीत साहस करत असतात. खूप प्रतिकूल परिस्थितीत ही सगळी असतात आणि मला असं काय वाटतं की साहस केल्यामुळं तुम्हाला तुमच्या क्षमता समजतात. काय होतं की आपण बऱ्याच वेळा ठरवून घेतो की नाही मी एवढं काम चांगलं करू शकते किंवा करू शकतो आणि आपण चाकोरीबद्ध पद्धतीने ते काम करत असतो. तर असं नसतं. तुमच्या स्वतःमध्ये खूप काही चांगलं काम करण्याची, खूप वेगळं काम करण्याची क्षमता असते. पण ते क्षमताची तुम्हाला ओळख होण्यासाठी काहीतरी तुमच्याकडून घडावं लागतं आणि जेव्हा तुम्ही थोडं जरी साहस करता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की तुमच्यामध्ये किती प्रचंड क्षमता आहे. आज बघा गृहीताचा जेव्हा बायोडोटा मी पण वाचलं, मला सुब्रताई म्हणाले की ती 11 वर्षाची मुलगी, म्हणलं 11 वर्षाची मुलगी बायोडोटा जेव्हा वाचला तेव्हा सगळ्या तिच्या मोहिमा आणि तिने केलेले विक्रम आणि ती वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पर्वतांवर जाऊन आली. मी विचार करतो की ही मुलगी शाळेत जाते का नाही, तुम्हाला सांगितलं शाळेत जाते, अभ्यास करते का, तो अभ्यास करते, ही कसं काय करते की वर्षातले 365 दिवस आहेत आणि हिच्या मोहिमा तुम्ही बघितल्या तर ते किती आहे आणि हे सगळं 11 वर्षात कसं घडलं म्हणून मी विचार करायला लागलो. पण नंतर माहिती कळत गेली तेव्हा मलाही खूप आनंद झाला, खूप वेगळं वाटलं हिच्याबद्दल आणि खरंच मी सांगतो हिची प्रगती अशीच होत राहील. एव्हरेस्ट सारख्या शिखरावरती पण ही मुलगी भविष्यात नक्की पोहोचेल याचा मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आज महिला सुद्धा साहस करण्यात कुठं कमी नाही आहेत. भारताची पहिली महिला बचेंद्री पाल जिने एव्हरेस्टवरती प्रथम चढाई केली 1984 मध्ये. तर गीता आणि तुला पण सांगतो गीता की अशीच ती मुलगी बचेंद्री लहान होती, शाळेत होती. उत्तर काशीच्या जवळ एक छोटं नागपुरी म्हणून खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावात गुरांच्या मागे जाणारी ही मुलगी बचेंद्री. उत्तर काशीमध्ये आपल्या भारतातली सर्वात प्रसिद्ध आणि सगळ्यात जुनी प्रीमियर माउंटेनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. त्या ठिकाणी माझे प्रशिक्षण झालं आणि तिथं जेव्हा कोर्सेस होतात आणि कोर्स ज्या दिवशी 30 दिवसांचा कोर्स संपतो तेव्हा त्याचं एक ग्रॅज्युएशन सेरेमनी असतो आणि त्या सेरेमनीला वेगवेगळे सेलिब्रिटी माउंटेनियर्स येतात. तर असंच एक वर्ष होतं. त्यावेळेस त्या कार्यक्रमासाठी बॅच सेरेमनी असतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तो लावला जातो बॅच. खूप अभिमानाचा विषय असतो तो. तर त्या कोर्सच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला सर एडमंड हिलरी आले होते आणि एव्हरेस्ट शिखरवीर तिथं आलेत म्हणून ते बघण्याच्या उत्सुकतेने ही लहान बचेंद्री हिच्यासारखीच होती लहान आणि ती तिथं गेलीत बघायला आणि तिने तो खिडकीतून कार्यक्रम सगळा पाहिला आणि त्या मनाच्या मुलीने मनात घेतलं की आपण पण कधीतरी एव्हरेस्टवरती जायचं आणि तो ध्यास घेऊन ती बघायला सुरुवात केली. आता एव्हरेस्ट आहे ना, तुम्हाला सांगतो खूप वेगळं आहे. म्हणजे त्यासाठी प्रचंड आर्थिक निधी लागतो, त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घ्यायला लागतात कारण तिथं डेथ झोन आहे. म्हणजे त्या उंचीवर जेव्हा गिर्यारोहक जातो ना त्यावेळेस त्या गिर्यारोहकाला अनेक गोष्टींचा सामना करायला लागतो. मी मगाशी जे थंडी सांगितली ना, -40 ही कमीत कमी म्हणजे किती. आपल्या घरामध्ये फ्रीजर आहे, तिथं आपण बर्फ पाणी ठेवतो बर्फ करण्यासाठी, तर -10-12 असते. इथं तर 40 ही कमीत कमी आणि ती वाढते. तिथं त्या उंचीवरती ऑक्सिजन कमी असल्यामुळं कृत्रिम प्राणवायूचा सपोर्ट असतो गिर्यारोहकांना. आणि अजून एक की त्या उंचीवर जेव्हा पोहोचतो आपण, शेवटचा कॅम्प 8000 मीटरला लागतो, 7900, आणि तिथून शेवटचे 800-850 मीटर चढायचे उतरायचे याला 2 रात्र 3 दिवस लागतात. आणि त्यावेळेस तुम्हाला ऑक्सिजन कमी मिळत असतो, तुमच्या लाल रक्तपेशींना ऑक्सिजन कमी मिळतो, मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्याच्यातून अनेक आजार व्हायला सुरुवात होते. तुमच्या बॉडीमधले शरीरातले एक ऑर्गन्स कोलॅप्स व्हायला सुरुवात होते हळूहळू आणि तुम्हाला विक्रमी वेळेस वरती जाऊन परत यायचं असतं डेथ झोनमधून बाहेर जिवंत राहण्यासाठी. पल्मोनरी एडिमा किंवा सेलेब्रल एडिमा म्हणजे तुमच्या लंग्समध्ये, फुफ्फुसामध्ये किंवा मेंदूमध्ये पाणी होऊ शकतं आणि हे सिम्पटम्स काही तासांमध्ये डेव्हलप होतात. स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो, फ्रॉस्टबाईट होऊ शकतो, अनेक गोष्टी होतात. आणि तुम्हाला विवेक आहे इथं माझ्या संघातला हा एव्हरेस्टवीर IIT पोईमधनं MTech BTech करून आज पूर्ण वेळ गिरीप्रेमीच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो. हा जेव्हा 21 तारखेला आणि त्याच्याबरोबर मिहीर आणि अखिल जेव्हा त्यांनी एव्हरेस्टवरती चढाई केली, आपल्या भारताचा तिरंगा पहाटे 4:45 वाजता फडकवला आणि जेव्हा परत येत होते तर परतीच्या प्रवासात त्यांना खाली उतरताना आपल्या भारतातला अजून एक गिर्यारोहकर त्रिपाठी म्हणून आहे, तो मरणासन्न अवस्थेत दिसला. तो दमला होता, त्याचा ऑक्सिजन संपला होता. याची पण बरीच कारणं आहेत, सगळं मी सांगत नाही, विषय एव्हरेस्टकडे जाईल. पण
अशा अवस्थेमध्ये काय झालं माहिती का, त्याला हेल्युसिनेशन झालं, त्यांनी गॉगल काढून टाकलं. मग माणसाला काय समजत नाही आपण काय करतो, ते अंगातले कपडे काढायला लागला. त्याचे शेरपाई त्याला सोडून गेले आणि ती इतकी वाट बिकट आहे, दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत, तुम्ही पडलात तर संपला तुम्ही. 2-3 हजार फूट खाली दरी आहे. यांच्या मनात असून सुद्धा ते त्याला काही वाचवू शकले नाहीत. खूप वाईट, म्हणजे त्यांनी मला खाली आलं सांगितलं, मामा इतकं वाईट वाटत होतं की समोर दिसतोय माणूस, आम्ही हातबल होतो. हे खूप वेगळं असतं, वेदनादायी असतं. पण अशा प्रकारचे प्रसंग सगळे तिथं घडत असतात. म्हणून म्हणलं 2 डेथ झोन आहेत. अशा डेथ झोनमध्ये बचेंद्रीला पण जायचं होतं. मग तिने किती कष्ट घेतले असतील बघा, आणि तो ध्यास बचेंद्रीने घेतला आणि ती कार्याला लागली. आणि मग एक वेळ अशी आली की तिने तिला सिद्ध केलं आणि तिची भारतीय महिलांच्या संघात समावेश झाला तिचा. आणि 1984 साली नागपूरची छोटी मुलगी एव्हरेस्टवर पहिली जाणारी भारतीय महिला ठरली. त्यानंतर पुढं काय झालं तर बचेंद्री पाल यांना पद्मश्री, पद्मविभूषण पर्यंत सगळे पुरस्कार मिळाले. आणि रतन टाटा सगळ्यांना परिचित आहेत. यांच्या टाटा उद्योग समूह ज्याच्यात 130 ते 140 कंपन्या जगभर आहेत, या सगळ्या कंपन्यांसाठी टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशनची स्थापना रतन टाटांनी केली आणि त्याची सगळी धुरा बचेंद्री पाल यांना दिली. 2 वर्षापूर्वी त्या निवृत्त झाल्या, त्यांना तरी सोडत नव्हती टाटा. आणि तिथं या सगळ्या 130-40 कंपन्यांमधल्या त्यांच्या स्टाफसाठी, एम्प्लॉईजसाठी 600 प्रशिक्षण वर्गाची सगळी जबाबदारी यांच्याकडे दिली. तर याच्यामध्ये इतक्या उच्च पदावर त्या पोहोचल्या. मला खात्री आहे या दोघी मुलीसुद्धा त्यांच्या मनातलं जे एव्हरेस्ट आहे ते नक्की गाठतील. इतक्या शुभेच्छा मी त्यांना देतो. शिंदे मॅडम पण त्यांचं, आपण बघा, आपण पुण्यात आहोत, मुंबईत आहोत, अजून कुठं कुठं लोक असतात, किती प्रगत ठिकाणी, किती तुमच्याकडे वेगवेगळी साधनं आपल्याकडे असतात, खूप नॉलेज आपल्याकडे असतं, अनेक गोष्टींसाठीच संधी पुण्यात किंवा मुंबईत किंवा मोठ्या शहरात उपलब्ध असतात. पण अशा दुर्गम भागात ज्या शिक्षिका आहेत, त्या प्रतिभा कुठेही असते, त्याला काही सगळं लागतं असं नाही. आतून फक्त यावं लागतं की होय मला हे करायचं आहे, आणि मग ते करायचं एकदा आतून आलं आणि तो ध्यास घेतला तर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे शिंदे मॅडम आहेत. तर त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणूनच मला खूप छान वाटतं या ठिकाणी येण्याचा आनंद पण होतो. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना हिंदू महिला सभा या संघटनेकडनं, या संस्थेकडनं त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना पुरस्कार दिला जातो. हे खूप छान आहे आणि हे आवश्यक आहे. काय मिळतं दुसरं, म्हणजे आता शिंदे मॅडमने जे सगळं केलं लोक छान म्हणतात, पण पुढं काय, तर वेगळं काही मिळत नाही. काय खूप पैसे त्यांना मिळाले असं काही होत नाही. पण ही जी कौतुकाची ताप आहे, हे आपण सगळे, तुम्ही सगळे जमून त्यांचं जे सन्मान केला आहे हे त्यांना अजून भरारी देणार असतं. या दोन्ही मुलींसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे आपल्या समाजात घडतं आणि हे पुण्यात नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने खूप छान कायम घडत असतं. आणि याचे सगळे आपण साक्षीदार आहात. विजयजी फळणीकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही काम खूप मोठं आहे, त्यांचा माझा जुना परिचय आहे, आनंद साराफ आहे. खरंच खूप छान वाटतं अशा कार्यक्रमाला येण्यासाठी. आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पण मी तुमचे सगळ्यांचे, हिंदू महिला सभेचे खूप मनापासून आभार मानतो. या ठिकाणी यावर्षी माझ्या संघातले जे गिरीराव निकुंज आहे, विवेक आत्ता आला आहे. खरंच एक खूप वेगळी मोहीम झाली. ही 3री मोहीम गिरीप्रेमीतून झाली. आज मी अभिमानाने सांगतो जाईल तिथं की गिरीप्रेमी एक अशी संस्था आहे की आमच्या संस्थेमध्ये आत्ता 18 जण आहेत की ज्यांनी एव्हरेस्ट शिखर माथ्यावरती जाऊन आपल्या राष्ट्राचा तिरंगा फडकवला आहे. ते जगात एक रेकॉर्ड झालं आहे, कुठल्याही संस्थेमध्ये असं नाही आहे. मग अशी जे मी सांगितलं 8000 मीटरचा जो बॅरियर आहे तो वेगळा आहे. 8000 मीटरपेक्षा उंच अशी जी शिखरं जगात आहेत, हिमालयातच आहेत ती सगळी 14 आहेत. त्यातली 9 शिखरं भारतीयांसाठी ओपन आहेत. 5 काराकोरममध्ये म्हणजे POKमध्ये आहेत, आपल्याला तिथे जाता येत नाही. पण जी ओपन पीक आहेत त्यातली 8 शिखरांवरती आम्ही मोहिमा यशस्वी केल्या. ते सुद्धा एक वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि 8 शिखरांच्या मोहिमांचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली, त्याचं मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे सगळं परत सांगतो, हे सगळं करताना गिरीप्रेमींनी एक माउंटेनरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्या पुण्यामध्ये, सदर्न इंडियामध्ये पहिली संस्था सुरू केली आहे. त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. आणि या संस्थेमधून आम्ही 10 ते 16 वर्षाचं वयोगट डोळ्यापुढे ठेवून खूप चांगला अभ्यासक्रम 5 वर्षाचा तयार केला आहे. भारतातला पहिला डिप्लोमा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर सुरू केला आहे. 5व्या बॅचचं आता ॲडमिशन चालू आहे. 1 वर्षाचा 36 क्रेडिटचा डिप्लोमा आहे माउंटेनिंगमधला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020मध्ये आता 2 क्रेडिटसाठी ॲडव्हेंचरचा समावेश आहे.
याचा पण अभ्यासक्रम डेव्हलप केला आहे आणि तो अनेक कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे. हे सगळं करण्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आपल्याकडे काय झालं आहे, आपल्याकडची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होणं गरजेचं आहे. ते आता होऊ लागलेत. खूप चांगल्या गाईडलाईन्स NEP-मध्ये आहेत, खूप आवश्यक आहे. कारण काय होतं, आपल्याकडे लाईफ स्किल शिकवले नाही. आमच्याकडं फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स, मॅथ्स ह्याच्यावरतीच भर आहे. आणि फिजिकल एज्युकेशन आणि सिविक्स ही खरं खूप महत्त्वाचे विषय आहेत. ते ऑप्शनल असल्यासारखे शाळांमध्ये शिकवले जातात. त्यामुळे आम्हाला माहीतच नाही की आमची प्रकृती ठणठणीत असली पाहिजे. आम्हाला माहीतच नाही की हे प्लास्टिकचा कचरा टाकला तरी काय फरक पडत नाही. आम्हाला काय आम्हाला शिकवलंच नाही हे कधी. ह्याच्यासाठी आत्ता NEP-मध्ये खूप चांगल्या गाईडलाईन्स आहेत. लाईफ स्किल्सवरती भर दिला आहे आणि हळूहळू आपल्याकडचं 40% अभ्यासक्रम याच्यातून बदलणार आहे. आणि याच्यामध्ये आउटडोर एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही गिरवीच्या माध्यमातून करतोय. आपल्याला सुद्धा यामध्ये कुठेही सहभाग व्हायचा असेल तर नक्की या. मी पुन्हा एकदा आज या ठिकाणी बोलवून मला बोलवलं आणि हा साहस पुरस्कार जिला दिला याचं कौतुक करण्याची संधी मिळाली, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. या आजच्या सगळ्या पुरस्कारार्थींना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यातलं मी म्हटलं नाही त्या सगळ्यांचं आपलं एक ठरलेलं असतं की इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. ते एव्हरेस्ट असतं, ते एव्हरेस्टच आहे. ते गाठण्यासाठी पण खूप परिश्रम करावे लागतात. तर ते एव्हरेस्ट तुम्हाला नक्की जाता येईल तिथपर्यंत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद झिरपे सर. मला वाटतं की समाजाचा गिर्यारोहणाबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यात तुम्ही आणि गिरीप्रेमी संस्था यांचं मोलाचं सहभाग आणि योगदान आहे. त्याच्यामुळे त्यांनाही आपण एकदा टाळ्या देऊयात. आपल्या दुसऱ्या प्रमुख अतिथी डॉक्टर सविताताई केळकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवरांना नमस्कार. आपणा सर्वांना ज्ञात आहेच की हिंदू महिला सभा ही वीर सावरकरांपासून प्रेरित होऊन 1950च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेली एक प्रथितशील संस्था आहे. संस्थेला गेल्या वर्षी 90 वर्षे पूर्ण झाली आणि संस्थेची आता शतकपूर्तीकडे मोठ्या जोमाने वाटचाल चालू आहे. आपण मला आज अशा नामांकित संस्थेत पुरस्कार वितरण समारंभात बोलवून माझा खूप मोठा सन्मान केला. सुप्रियाताई, मी तुमची आणि तुमच्या सगळ्या सहध्यायींची खूप ऋणी आहे. आजचा सगळा कार्यक्रम बघताना ऐकताना मी खूप भारावून गेले आहे. तुम्ही यांचे कार्य बघाल तर खरंच आपल्याला थक्क व्हायला होतं. आत्ताच आपण फिल्म बघितली होती त्यांची आधी. म्हणतात ना, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. सध्या 11 जणी या संस्थेचे काम बघतात. एवढ्या सगळ्या महिला एकत्र असूनही कुठेही वाद, संघर्ष, चढाओढ, कुरघोड्या अजिबातच नाही. प्रत्येक कामात पारदर्शकता असल्यामुळे एवढी यशस्वी वाटचाल या सगळ्या करू शकल्या नाही का? दुसरी आनंदाची बाब म्हणजे उमेशजींबरोबर हे पारितोषिक वितरण करणे. पर्वतारोहण जगतात उमेशजींचे नाव अतिशय अभिमानाने आणि सन्मानाने घेतले जाते. माझा नवरा मकरंद उर्फ विनायक केळकर हा प्राज इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होता आणि त्याच्या तोंडून मी बरेच वेळा उमेशजींचं कौतुक ऐकलेले आहे. आता आजच्या उत्सव मूर्तींबद्दल थोडेसे. सुप्रियाताई, ह्या 3ही पुरस्कारांसाठी तुम्ही अतिशय योग्य व्यक्तीची निवड केली आहे. गृहिता, तुला इतक्या लहान वयात ट्रेकिंगची गोडी लागली आणि तू नवी नवी शिखरे सर करत आहे. उमेशजींच्या हस्ते तुझा सत्कारही झाला. तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अदितीचा व्हिडिओ बघितला. तिची वडिलांवरील नितांत श्रद्धा आणि तिचा आत्मविश्वास बघून मन प्रसन्न झाले. अदिती, अशीच मोठी हो, अभ्यास कर. तुला खूप खूप आशीर्वाद. अदितीचे खेड्यातले जीवन बघून मला माझे बालपण आठवले. मीही एका खेड्यातली आहे. बेळगाव जवळ खानापूर म्हणून एक तालुक्याचे ठिकाण आहे. 50 वर्षापूर्वी तर तिथे अतिशय कमी सुविधा उपलब्ध होत्या. मी शाळेला 3 किलोमीटर चालत जायची. तिथे विहिरीहून पाणी आणायला लागायचे. अंगण शेणाने सारवायचे. खूप वेळा दिवेही नसायचे. पण असे असूनही आमच्या आई वडिलांनी, गुरुजनांनी आमच्यावर खूप उत्तम संस्कार केले आहे. त्या परिस्थितीत आनंदाने कसे जगायचे आणि जिद्दीने कसे पुढे जायचे याची खूप उत्तम शिकवण आम्हाला त्या छोट्या गावात मिळाली. मी 11वीला शिक्षणासाठी सप महाविद्यालयात आले आणि वसतिगृहात राहायला लागले. सर्वजणी अनोळखी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले. बेळगाव खानापूरची
बोलीभाषा थोडी वेगळी आहे. सुरुवातीला थोडे हसे व्हायचे. खूप दिवस मला वर्गात तोंड उघडायचीच भीती वाटायची. आदिती, हे मी तुला सगळं सांगते आहे कारण आपल्याला कोणी हसले, कोणी टिंगल केली तरी वाईट वाटून घ्यायचे नाही. उलट जिद्दीने जोमाने पुढे जायचे. सीमाताई, तुमच्याबद्दलही मी व्हिडिओ बघितला. हल्ली आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना नव्या नव्या साधनांचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना विषय सोपा करून कसा सांगायचा हा खरा चॅलेंज आहे. तुम्ही खूप उत्तम रीतीने हे करताय आणि हसत खेळत शिका ही उक्ती आचरणात आणताय. शिक्षक कळमळीने आणि मनापासून शिकवत असेल तर विद्यार्थी हे सर्वार्थाने घडतात. तुमचेही खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा तुम्ही सगळे इथे आलात आणि या कार्यक्रमात सहभागी झालात. मनापासून धन्यवाद. सुप्रियांशी बोलताना आणि आत्ता मगाशी इथं सांगितलं पण आपल्याला शोभिताईंनी की अदिती आता पुण्यात शिकायला आले आणि तिचा जो काही खर्च आहे ते करतात हिंदू महिला सभेकडनं. तर स्वरूप सेवा म्हणून गिरीप्रेमी परिवारातलीच आमची अजून एक संस्था आहे जी सामाजिक क्षेत्रात काम करते. तर मी आत्ता सुप्रियांना सांगितलं की पुढच्या वर्षी तिचा जो काही शिक्षणाचा खर्च असेल तो स्वरूप सेवातनं नक्की आम्ही करू. त्यामध्ये सुप्रियांनी सांगा तुम्ही. धन्यवाद जिरपे सर. धन्यवाद सविताताई. आत्ता इथे एव्हरेस्टवीर विवेक शिवदे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मानपत्र वाचण्याची विनंती मी आमच्या तृप्ती कैसरे यांना करते. मानपत्र. माननीय विवेक शिवदे, आपल्या जिद्दीने, अथक परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करून आपण भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. आपल्या या विलक्षण कामगिरीने असंख्य युवक युवतींना मोठी प्रेरणा दिली आहे. आपले साहस, शिस्त, चिकाटी आणि राष्ट्रप्रेम यांचा गौरव म्हणून हिंदू महिला सभा पुणे आपल्या कार्याचा मनपूर्वक सन्मान करत आहे. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शिखरे जिंकणाऱ्या जिद्दीला आणि राष्ट्रप्रेमाला हिंदू महिला सभेचा मानाचा मुजरा. अखिल काटकर यांचे आगमन झाले. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आपल्याला व्यासपीठावर स्थानापन्न व्हायची विनंती करते आणि आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी विवेक शिवदे यांचा सत्कार करावा. हिंदू महिला सभेतर्फे यंदाचे एव्हरेस्टवीर विवेक शिवदे यांचा सन्मान होत आहे. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. आमच्या सदस्य तृप्ती कैसरे आता अखिल काटकर यांची ओळख मानपत्रातून करून देतील. मानपत्र. माननीय अखिल काटकर, अशक्य वाटणारे हे स्वप्न जिद्द, धैर्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर आपण एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर करून मिळवलं. आपल्या या यशाने तरुण पिढीसाठी चिकाटी, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल हिंदू महिला सभा पुणे आपला मनपूर्वक गौरव करत आहे. आपल्या पुढील सर्व मोहिमा यशस्वी होत ही शुभेच्छा. शिखरे जिंकण्याच्या जिद्दीला आणि राष्ट्रप्रेमाला हिंदू महिला सभेचा मानाचा मुजरा. आमच्या अध्यक्षा सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी अखिल काटकर या एव्हरेस्टवीराचा सत्कार करावा.
मुद्दाम सांगतो कारण मोहिमेमध्ये आम्ही त्याचा प्रचार करत होतो. आत्ता अखिलला मानपत्र देत कठोर परिश्रम जिद्द हे सगळं म्हणलं आणि ते खरंच इतकं शब्दशः तंतोतंत खरं आहे. चिंतामणी गोडबोलेंचा मुलगा आमचा मेंबर आहे आमचा, तर तुमचाच मुलगा सौ गोडबोलेंचा मुलगा आमचा सदस्य आहे, गिर्यारोग आहे आणि तो सुद्धा आत्ता 19 तारखेला एका मोहिमेला लेह लडाखमध्ये जाणार आहे. आत्ता गिरीप्रेमीच्या फक्त महिलांची मोहीम 11 महिलांची मोहीम चालू आहे आता लेह लडाखमध्ये. मेंटॉक कंगरी नावाचं 20,100 फुटाचं शिखर तिथे ती मोहीम चालू आहे. उद्या सकाळी किंवा परवा त्या महिला सगळ्या शिखर माथ्यावर पोहोचतील. पण अखिलचं सांगायचं मला, अखिल जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एव्हरेस्ट करायचं आलं तेव्हा त्याचं वजन होतं 115 किलो. हे तुम्ही विश्वास ठेवणार नाही. 2023 मध्ये आणि तो माझ्या मागं लागला की मामा मला एव्हरेस्ट करायचं आहे. मी नेपाळवरून एक टी शर्ट आणला आणि त्याला सांगितलं या टी शर्ट मध्ये जेव्हा तू बसशील तेव्हा तू एव्हरेस्टच्या टीममध्ये असशील. आणि त्यांनी खरं सांगतो इतके परिश्रम घेतले कारण वजन कमी करणं म्हणजे आहार आणि व्यायाम या दोन्हीची जरी मदत घेतली तरी खूप कठीण असतं. अनेक प्रलोभन येतात, त्याच्यासमोर कोणतरी काहीतरी आवडीचं खाते आणि इतकं तंतोतंत पहा. आणि 75 किलो जेव्हा तो झाला तेव्हा तो एव्हरेस्टच्या टीममध्ये आला. आमच्या मोहिमेची फिल्म तुम्ही जेव्हा पाहाल, आम्ही फिट इंडिया हे आपल्या माननीय पंतप्रधानांच्या मोहिमेचा तो जो एक प्रोजेक्ट आहे त्याचा आम्ही प्रचार करायचं ठरवलं. तो लोगो आम्ही नेला होता, आम्हाला करावाच लागला.